भर दिवसा शस्त्र नाचवत गावगुंडांची गावामध्ये दहशत पाहायला मिळाली आहे। कोल्हापूरमधील उजळाईवाडीमधील धक्कादायक घटना समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। हातामध्ये कोयते आणि रॉड घेऊन दुचाकींची तोडफोड सुद्धा केली गेली आहे आणि टोळक्याची बेकरीमध्ये घुसून एकाला मारहाण सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे। गावगुंडांच्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि पोलीस काय कारवाई करणार असा सवाल सध्या नागरिक उपस्थित करतात। आणि या संदर्भात अधिक जाणून घेणार आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, अशा प्रकारे हे गावगुंड आपण पाहतोय गावामध्ये येऊन मारून जात आहेत आणि त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल होतो। प्रकार नेमका काय झालेला होता आणि पोलिसांनी आता काय कारवाई केली आहे? पोलिसांनी या संदर्भात काय कारवाई केली अद्याप माहिती मिळाली नसली तरी अशा पद्धतीनं गावगुंडांची संख्या वाढतानाच पाहायला मिळते। जिल्ह्यामध्ये असे अनेक प्रकार घडत आहेत आणि त्यातलाच हा प्रकार जो आहे तो काल उजळाईवाडी या ठिकाणी घडलेला आहे। या सराईताना कोणाचीच भीती उरली नाही का असा प्रश्न जो आहे तो आता प्रत्येक कोल्हापूरकर विचारताना दिसत आहेत। कारण ज्या पद्धतीनं यूपी बिहारमध्ये अनेक शस्त्र घेऊन त्या ठिकाणी दहशत माजवणाऱ्या व्हिडिओज आणि टोळ्या त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसत आहेत आणि अशाच पद्धतीनं कोल्हापुरात देखील गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने असे गावगुंड जे आहेत ते हातामध्ये कोयते एडके घेऊन अनेकांना मारहाण करतानाचे दिसत आहेत। हा देखील प्रकार जो आहे तो उजळाईवाडी इथं काल गुरुवारी 4:30-4च्या दरम्यान झालेला आहे। हातामध्ये लोखंडी रॉड, एडके, तलवारी अशा काही गोष्टी घेऊन त्या ठिकाणी अनेकांना मारहाण करताना दिसलेत। काही दुचाकीची तोडफोड देखील या सगळ्यांनी केल्याचं या ठिकाणी दिसते। त्यामुळे निश्चितच पोलीस या सगळ्यांवरती कशा पद्धतीने आता वचक बसवणार आहेत, या सगळ्यांवरती कारवाई काय करणार आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे। श्रद्धा, पण यांसारख्या वाढत्या घटना पाहता आता प्रशासकीय पातळीवर नेमके काय प्रयत्न केले जात आहेत? कारण की गुंडाराज वाढताना दिसतोय। श्रद्धा, बरोबर आहे। या संदर्भात आता वचक बसवण्यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलणं गरजेचं आहे। यापूर्वी देखील ज्यावेळी अशा घटना घडलेल्या आहेत त्यावेळी पोलिसांनी संबंधितांना अटक केलेलीच आहे। मात्र ज्या पद्धतीने ही संख्या वाढताना दिसते, अशा घटना वाढताना दिसत आहेत, त्यामुळं कोणालाच यामध्ये भीती उरलेली नाही का असा एक प्रश्न सर्वसामान्य कोल्हापूरकर विचारतायत। त्यामुळं अशा घटना करणाऱ्या व्यक्तींवरती कडक शिक्षा व्हावी, हे समाजापर्यंत पोहोचावी, या सगळ्या घटना करणाऱ्यांना कशा पद्धतीने शिक्षा होते हा संदेश जाणं समाजामध्ये गरजेचं आहे आणि त्यानंतर अशा घटना ज्या आहेत ते कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे। आणि म्हणूनच या सगळ्यांवरती आता पोलीस कशा पद्धतीने कारवाई करणार आहेत, समाजामध्ये घटनांना वचक बसणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। शेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।